विनोबा भाव्यांची गीताई. अध्याय 3. कर्मयोग. बुद्धिकर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना, मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा. मिश्र बोलूनी बुद्धीस जणू मोहात टाकिसी, जाने मी श्रेय पावेन सांगते एक निश्चित. श्री भगवान म्हणाले, दुहेरी ह्या जगी निष्ठा, पूर्वी मी बोलिलो असे. ज्ञानाने सांख्यजी पावे, योगी कर्म करूनिया. न कर्मारंभ टाळूनी, लाभे नैष्कर्म्य ते कधी. संन्यासाच्या क्रियेनेची, कोणी सिद्धी न मिळवी. कर्माविण कधी कोणी न राहे क्षणमात्रही. प्रकृतीच्या गुणी सारे, बांधिले करितातची. इंद्रिये करीती कर्म, मूढ त्यांस चिरोधुनी. राहतो भोग चिंतूनी, तो मिथ्याचार बोलिला. जो इंद्रिये मनाने ती, नेमुनी त्यांस राहावी. कर्मयोगात निस्संग, तो विशेषची मानिला. नेमिले तू करी कर्म, करणे हेची थोरकी. तुझी शरीर यात्रा ही, कर्माविण घडेचिना. यज्ञार्थ कर्म सोडूनी, लोक हा बांधिला असे. यज्ञार्थ आचरी कर्म, अर्जुना मुक्त संग तू. पूर्वी प्रजेसवे ब्रह्मा, यज्ञ निर्मुनी बोलिला. पावा उत्कर्ष यज्ञाने, हा तुम्हा कामधेनुची. रक्षा देवांस यज्ञाने, तुम्हा रक्षोत देवते. एकमेकांस रक्षूनी, पावा कल्याण सर्वही. यज्ञतुष्ट तुम्हा देव, भोग देतील वांछित. त्यांचे त्यांस न देता जो, खायतो एक चोरची. यज्ञात उरले खाती, संतते दोष जाळीती. रांधिती आपुल्यासाठी, पापिते पाप भक्षिती. अन्नापासूनही भूते, पर्जन्यातूनी अन्न ते. यज्ञे पर्जन्यतो होय, यज्ञकर्मामुळे घडे. प्रकृतीपासूनी कर्म, ब्रह्मी प्रकृती राहिली. ऐसे व्यापक ते ब्रह्म, यज्ञात भरले सदा. प्रेरिले हे असे चक्र, ह्या लोकी जो न चालवी. इंद्रियासक्त तो पापी, व्यर्थ जीवन घालवी. परी आत्म्यात जो खेळे, आत्मा भोगूनी तृप्त जो. आत्म्यामध्येच संतुष्ट, त्याचे कर्तव्य संपले. केल्याने वा न केल्याने, त्यास भावार्थ सारखा. कोणामध्ये कुठे त्याचा, न काही लोभ गुंतला. म्हणून नित्य निस्संग, करी कर्तव्य कर्म तू. निस्संग करिता कर्म, कैवल्य पद पावतो. कर्मद्वाराची सिद्धीस, पावले जनकाधिक. करी तू कर्म लक्षूनी, लोकसंग्रह धर्मही. जे जे आचरितो श्रेष्ठ, ते तेची दुसरे जन. तो मान्य करीतो जे जे, लोक चालवितात ते. करावे मिळवावेसे, नसे काही जरी मज. तिन्ही लोकी तरी पार्था, कर्मी मी वागतो चिकी. मीची कर्मी न वागेन, जरी आळस झाडुनी. सर्वथा लोक घेतील, माझे वर्तन ते मग. सोडीन मी जरी कर्म, नष्ट होतील लोक हे. होईन संकरद्वारा, मीची घातास कारण. गुंतुनी करीती अज्ञ, ज्ञात्याने मोकळेपणे. करावे कर्म तैसेची, इच्छुनी लोकसंग्रह. नेणत्या कर्मनिष्ठांचा, बुद्धिभेद करू नये. गोडी कर्मात लावावी, समत्वे आचरूनिती. कर्मे होतात ही सारी, प्रकृतीच्या गुणांमुळे. अहंकार बळे मूढ, करता मी हेची घेतसे. गुण हे आणि ही कर्मे, याहुनी वेगळाची मी. जाणे तत्त्वज्ञ गुंतेना, गुणात गुण वागता. गुंतले गुणकर्मी जे, भुलले प्रकृती गुणे.
त्याल्प जाणणारांस सर्वज्ञे चाळवू नये. मज अध्यात्मवृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी, फलाशा ममता सर्व सोडूनी झुंज तू सुखे. माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळिती, श्रद्धेने नेणते तेही तोडिती कर्मबंधने. परिमत्सर बुद्धीने जे हे शासन मोडिती, ज्ञानशून्यचिते मूढ पावले नाश जाण तू. ज्ञानी ही वागतो त्याच्या स्वभावास धरूनिया, स्वभाववशही भूते बलात्कार निरर्थक. इंद्रियी सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे, वश होऊ नये त्यास ते मार्गातील चोरची. उणाही आपुला धर्म परधर्माहुनी बरा, स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर. अर्जुन म्हणाला, मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे, आपुली नसता इच्छा वेठीस धरिला जसा. श्री भगवान म्हणाले, काम हा आणि हा क्रोध घडिला जोर जो गुणे. मोठा खादाड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे. धुराने झाकिला अग्नी धुळीने आरसा जसा, वारेने वेष्टिला गर्भ कामाने ज्ञान हे तसे. कामरूप महाअग्नी नव्हे तृप्त कधीची जो, जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले. घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिये मनबुद्धी तो, मोह पाडी मनुष्या ते त्याच्या ज्ञानास गुंडुनी. म्हणून पहिला थारा इंद्रिये तीची जिंकुनी, टाळी पाप्यास जो नाशी ज्ञानविज्ञान सर्वही. इंद्रिये बोलिली थोर मन त्याहुनी थोरते, बुद्धी थोर मनाहुनी थोरती हुनी तो प्रभू. असा तो प्रभू जाणूनी आवरी आपणा, संहारी काम हा वैरी तू गाठूनी परोपरी. अध्याय 3 समाप्त.